विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पुस्तकातील गद्य पाठ क्रमांक 7 गवताचे पाते हा पाठ अभ्यासणार आहोत। त्याचे लेखक आहेत वि स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर। मराठीतील प्रसिद्ध कथा कादंबरीकार, लघुनिबंधकार, समीक्षक आणि पटकथा लेखक म्हणजे वि स खांडेकर। खांडेकरांनी साहित्यातील सर्वच प्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे। कुमार या टोपण नावाने त्यांनी कविता लिहिल्या आणि आदर्श या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेखन केलेलं आहे। कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चापा, ययाती, अमृतवेल यासारख्या 15 कादंबऱ्या खांडेकरांनी लिहिल्या। वायुलहरी, चांदण्यात संध्याकाळ, मंदाकिनी यासारखे 10 लघुनिबंध संग्रह, 31 लघुकथा संग्रह, नाटक, समीक्षात्मक ग्रंथ याशिवाय मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटांसाठी 18 पटकथा वि स खांडेकरांनी लिहिलेल्या आहेत। रूपक कथा ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे। सुवर्णकण, क्षितिस्पर्श, वेचलेली फुले असे 6 रूपक कथा संग्रह खांडेकरांनी लिहिलेले आहेत। रूपक कथातून त्याने जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी केलेली आहे। त्यांचा सुवर्णकण हा रूपक कथा संग्रह खलील जिब्रान यांच्या कथांचा अनुवाद आहे आणि खलील जिब्रान यांनी मानवी जीवनातील अटळ सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मानवाला उपदेश करताना प्राणी, पशुपक्षी, वृक्ष, वेली यांना मानवी पेहराव चढवून त्यांच्यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। म्हणजे इसाप नीतीमध्ये इसापनं जे केलं तेच जिब्रान यांनी केलेलं आहे आणि खांडेकरांनी त्यांच्या कथांचा अनुवाद सुवर्णकण यामधून केलेला आहे। आणि आपण आज जो पाठ पाहणार आहोत वि स खांडेकरांचा गवताचे पाते हा सुवर्णकण या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे। वि स खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा गौरव म्हणून भारत सरकारने 1968 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं। त्यानंतर साहित्यातला सर्वोत्कृष्ट असा 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना मिळाला। आतापर्यंत विद्यार्थी मित्र हो 4 पुरस्कार मराठीला ज्ञानपीठाचे मिळालेले आहेत। पहिला पुरस्कार मिळवणारे वि स खांडेकर, दुसरा कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर, तिसरा विंदा करंदीकर आणि चौथा भालचंद्र नेमाडे अशा या मराठीतल्या 4 दिग्गज लेखकांनी आतापर्यंत सर्वोच्च पुरस्कार मिळवलेला आहे। आता आपण आपल्या गवताचे पाते या पाठाकडे बोलूया। ही एक छोटीशी कथा आहे। मगाशी मी बोलताना सांगितलं ही रूपक कथा आहे। कथा हा प्रकार आपल्याला अगदी लहानपणापासून आवडतो। म्हणजे आपण शाळेत येण्यापूर्वी आपल्याला घरात आपल्या आजी आजोबांनी भरपूर कथा सांगितलेल्या आहेत। काही मुलांना तर कथा ऐकल्याशिवाय झोप येत नव्हती। असा हा आपल्या जवळचा कथा प्रकार आहे। आणि ह्या ज्या कथा आहेत त्या किती प्रकारच्या असतात ते आपण बघूया। त्यामुळे पहिल्यांदा आपण बघूया कथेचे प्रकार। आपल्याला माहित असणारे प्रकार किती आहेत आणि आपल्या ह्या पुस्तकामध्ये किती आहेत ते बघूया आपण। पहिल्यांदा एक विज्ञान कथा। विज्ञानामध्ये मानवानं अनेक शोध लावलेले आहेत, यंत्रे उपकरणे तयार केलेली आहेत आणि या यंत्रांचा आणि उपकरणांचा वापर करून मानवी जीवन सुखकर झालेलं आहे। पण आणखी 50 वर्षानंतर आपलं जीवन कसं असेल हे काही लेखक मंडळींनी आपल्या प्रतिभेच्या जोरावरती मांडलेलं आहे। आणि या प्रतिभेच्या जोरावर मांडत असताना पुढच्या 50 वर्षाचा वेध आपल्या साहित्यातून घेतलेला आहे। आणि ह्या अंधश्रद्धा विरहित असणाऱ्या, विज्ञाननिष्ठ असणाऱ्या ज्या कथा आहेत त्या कथा विज्ञान कथा म्हणून आपण ओळखतो। 2 ऐतिहासिक कथा। इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। इतिहासातून शिकून आपण पुढे जात असतो। इतिहासामध्ये काय काय घडलं, पूर्वीचा माणूस कसा होता, कसा वागला असेल, कसा राहिला असेल, त्याची बोली कशी असेल, त्याचं वागणं चालणं बोलणं कसं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार काही कथांच्या मधून आलाय आणि त्याच्यातून आपण बोध घेऊन पुढे जावं हा संदेश त्या कथातून मिळतो। अशा ज्या कथा आहेत त्यांना ऐतिहासिक कथा म्हणायचं। तिसरा प्रकार आहे कथेचा जातक कथा। जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथा। बौद्ध भिक्खूंनी संस्कार प्रसार करण्यासाठी काही कथा सांगितल्या, त्यांना संस्कार कथाही म्हणतात आणि जातक कथाही म्हणतात। त्याच्यातून सदाचाराचं शिकवण समाजाला द्यायचा प्रयत्न केला। अशा ह्या त्या पूर्वीपासून चालत आलेल्या कथा आहेत त्यांना म्हणायचं जातक कथा। आणखी एक प्रकार आहे साहस कथा। साहस म्हणजे पराक्रम। पूर्वीच्या राजे रजवाड्यांनी खूप पराक्रम केलेले आहेत। दीनदुबळे, गरीब
सज्जन यांचं रक्षण करण्यासाठी, या लोकांचं रक्षण करण्यासाठी याने जो काही पराक्रम केला त्याचं वर्णन ज्या कथामध्ये आले त्यांना पराक्रमाच्या कथा किंवा साहस कथा म्हणतात. पाचवा कथेचा प्रकार आहे रहस्य कथा. काही गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी पुरावा पाठीमागे ठेवतो आणि त्या पुराव्यावरनं तो गुन्हा आपल्याला शोधता येतो. पण काही गुन्हे असे असतात की गुन्हेगारांना एकही पुरावा पाठीमागे शिल्लक ठेवलेला नसतो आणि त्या गुन्ह्याची उकल करणं कठीण होऊन जातं. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची कथा आपण वाचतो त्यावेळेला पुढे काय होईल हे आपल्या मनामध्ये गूढ तयार राहतं आणि आपण ते रहस्य शोधण्यासाठी ते पुढे वाचत जातो. असं गूढ असणाऱ्या ज्या कथा आहेत, ज्या गुन्ह्यांची उकल होत नाही, अशा प्रकारच्या कथा ज्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना रहस्य कथा म्हणतात. आणि सहावा प्रकार आहे रूपक कथा. रूपक कथा म्हणजे कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, शब्द कमी पडतात, त्यावेळेला एखादं उदाहरण, एखादा दाखला हे आपल्या समोर ठेवून त्यातनं बोध घडवायचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत त्या रूपक कथा आहेत. आणि आता आपण बघणार आहोत ती रूपक कथाच आहे, गवताचे पाते. आता ह्या झाल्या कथेचे प्रकार. आता रूपक कथा म्हटल्यानंतर रूपक कथेचे सुद्धा काही प्रकार पडतात किंवा त्याची काही वैशिष्ट्य आहेत. आता ही जी रूपक कथा आहे त्याची वैशिष्ट्य आपल्याला बघायला लागतील. पहिलं वैशिष्ट्य रूपक कथेचं, आकार लहान. म्हणजे रूपक कथा आकारानं लहान असते. आपण जे आता गवताचे पाते बघणार आहोत तिचा आकार अगदी लहान आहे. 20 ते 21 ओळींची कथा आहे. काही रूपक कथा एका पानाच्या असतात, काही अर्ध्या पानाच्या असतात. ह्याचा आकार लहान असतो. 2, अर्थघनत्व. म्हणजे आकार जरी त्याचा लहान असला तर त्याच्यातनं बाहेर पडणारा अर्थ मोठा असतो. जो काही अर्थ लेखकाला सांगायचा आहे तो त्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे. तिसरा आहे समृद्ध आशय. समृद्ध आशय म्हणजे कथा जरी लहान असली तरी आशयाच्या बाबतीत कुठे काटछाट केलेली नाही. आशय लेखकाला जो मांडायचा आहे तो पूर्णपणे त्या छोट्याशा ओळींमधून, छोट्याशा गोष्टीतून मांडलेला असतो. चौथं वैशिष्ट्य आहे सूचकता. सूचकता म्हणजे काहीतरी सूचना त्या कथेतनं आपल्यापर्यंत पोहोचवायची असते, ही सूचकता असते. याच्याशिवाय पाचवं एक वैशिष्ट्य आपल्याला त्याचं सांगता येईल, नाट्यात्मकता. अलंकारिकता आणि संदेशपरता ही सुद्धा रूपक कथेची वैशिष्ट्ये सांगितली जातात. नाट्यात्मकता म्हणजे या रूपक कथेमध्ये छोटी छोटी पात्र असतात, संवाद असतात. 2 पात्र एकमेकाशी बोलून नाट्यात्मकता इथं अनुभवलेली असते. अलंकारिक शब्दांचा वापर केलेला असतो कारण रूपक कथेचा आकार लहान आहे, त्यामुळे कमी शब्दामध्ये जास्त आशय मांडण्यासाठी अलंकारिक शब्दांचा वापर भरपूर या कथेमध्ये केलाय. आणि संदेशपरता, आपल्याला ह्याच्यातनं काहीतरी संदेश द्यायचा असतो हे लेखकानं पक्क ठरवलेलं असतं, त्यामुळं रूपक कथेतनं संदेश आपल्याला मिळतोय. ह्याच्यापेक्षा आणखी एक वैशिष्ट्य या रूपक कथेचं सांगता येते, वाच्यार्थ हळूहळू कमी होत जातो आणि लक्षार्थ प्रभावी होत जातो. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे काय आहे तर हे शब्दांचे अर्थ सांगण्याची जे वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ असे 3 प्रकारे शब्दाचे अर्थ असतात. त्याला अभिधा, लक्षणा आणि व्यंजना असं म्हणतात. आता ह्याच्यातला वाच्यार्थ म्हणजे काय, वाचल्याबरोबर जो अर्थ बाहेर पडतो त्याला वाच्यार्थ म्हणायचं. आता आपण सगळी मुलं खेळत असतो आणि खेळताना एखाद्यानं आपल्याकडे असं बोट करून दाखवलं तो गाढव आहे, तर ह्याच्यातला वाच्यार्थ काय, गाढव नावाचा प्राणी ज्याला 4 पाय आहेत, 1 तोंड आहे, 1 शिपूट आहे, असा एक वाच्यार्थ, सरळ बाहेर पडणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. लक्षार्थ काय, आपण खेळताना एखाद्या मुलाच्या चुकीमुळे जर आपला पराभव होत असेल तर चिडून एखादा मुलगा त्याला म्हणतो तू गाढव आहे. आता इथं गाढव याचा अर्थ 4 पायाचा प्राणी नाही, ह्याचा लक्षार्थ काय असणार आहे, तो मूर्ख आहे. आणि आई काही वेळेला आपल्या बाळाला लबाडा, गाढवा असे शब्द वापरतो, हा त्याचा व्यंग्यार्थ आहे. म्हणजे शब्दाचे असे वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ असे 3 अर्थ असतात. रूपक कथेमध्ये वाच्यार्थ हळूहळू कमी होत जातो आणि व्यंग्यार्थ पुढे येत जातो. म्हणजे जरी पानं, फुलं, पशुपक्षी हे जरी समोर दिसत असले तर ते मागे पडतात आणि खरा बोध हा माणसाला करायचा असतो. अशा पद्धतीची ही रूपक कथेची वैशिष्ट्य आहे. आपण कथा बघूया. खांडेकरांनी सांगितलेली कथा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पानं खाली पडत होती. पट 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 त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज.
त्या आवाजानं धरणी मातेच्या कुशीत झोपलेलं एक गवताचं चिमणं पातं जागं झालं आणि झाडावरून गिरक्या घेत घेत खाली येणाऱ्या पानाला ते म्हणालं, पडतानाही किती कटकट करतोस तू. तुझ्या दंग्यानं माझी झोपमोड झाली आणि माझ्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला. पानाला राग आला. पान गवताच्या पात्याला म्हणालं, अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची काय कल्पना येणार. आणि बेटा, हा दंगा नाही बेटा, हे गाणं आहे. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते काय समजणार म्हणा. असे म्हणता म्हणता ते गवताचे पाते जमिनीवर पडले आणि मातीत मिसळून गेले. त्या पानाला पुन्हा जाग आली, ती वसंताच्या संजीवक स्पर्शाने. या स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती आणि या जादूमुळं या पानाचं रूपांतर इवल्याशा गवताच्या पात्यात झालं. पुन्हा हिवाळा आला. थंडीनं हे पान कुडकुडू लागलं. धरणी मातेच्या कुशीत झोपू लागलं, लपू लागलं. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली, कारण झाडावर पानांची सळसळ वाढली आणि त्यांचा तो पटपट आवाज, आणि मग त्या पानाची पुन्हा झोपमोड व्हायला लागली. ते गवताचं पातं कपाळाला आटे आणून म्हणालं, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकुट आवाज, छिछी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला याने. अशी ही छोटीशी रूपक कथा. पण ही कथा वाचल्यानंतर आपल्याला त्याचा भावार्थ जाणून घ्यायला लागेल. त्यामुळे कथेचा भावार्थ आपण काय आहे बघूया. अगदी साध्या सोप्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी जीवनाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेमध्ये सुंदर रीतीनं प्रकट झालेलं आहे. गळून पडणारं पान मातीत मिसळून जातं आणि पुन्हा त्या पानाचं गवताच्या पात्यात रूपांतर होतं. म्हणजे पान आणि गवताचं पातं यांच्यामध्ये असणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून पडणाऱ्या पानाला आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान आहे आणि खाली गवताच्या पात्याला आपली झोपमोड होते अशी त्याची वारंवार तक्रार आहे. म्हणजे जीवनरस एक असून सुद्धा हे दोघे एकमेकांच्या विषयी तक्रार करत असतात. तसं बघितलं तर मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या कथेतून आपल्या समोर येतात. तरुण पिढी बेजबाबदारपणे वागते असं वडील पिढी आपल्याला म्हणत असते. पण वडील पिढी असा विचार करत नाही की आम्हीही एकेकाळी तरुण होतो आणि आमचंही वर्तन असंच होतं, हे मात्र सोयीस्कररित्या ते विसरतात. आणि तरुण पिढी, आत्ताची जी वडील पिढी आपल्याला बोलतात त्यांच्याकडे सुद्धा कपाळाला आट्या घालून बघतात आणि त्यांचं हे वागणं वरिष्ठ पिढीचं, मोठ्या पिढीचं त्यांना आवडत नाही. पण ही ज्या वेळेला मुलं मोठी होतील ती सुद्धा मोठ्या माणसांप्रमाणेच कित्ता गिरवतील, म्हणजे जुन्याप्रमाणेच पुढे जातील. हा जे काही बदल आहे तो या कथेतनं आपल्याला दिसतो. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पवून त्याच्या मनाचा विचार करणं माणसाला कधी शक्य होईल हे याच्यातनं सांगायचं आहे. वास्तविक आपण दुसऱ्याच्या भूमिकेतनं विचारच करत नाही, आपलीच भूमिका ठासून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नोकर आणि मालक हे दोन घटक जरी आपण घेतले तर कुठलाही मालक आपल्या नोकराला जरी चांगलं म्हणत असला तर त्याच्यातले दोष काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि मजूर कितीही चांगलं काम करत असला, मालक कितीही चांगला असला तर आपला मालक कसा आहे हे तो सांगत असतो. म्हणजे ह्या दोघांचं एकमेकांच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण ह्या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर, म्हणजे ह्या मजुराला मालक केला आणि त्या मालकाला जर त्याचा मजूर केला तर दोघेही आपापल्या सोयीस्कर नव्या भूमिकेतनं विचार करतील. म्हणजे आपणही एकेकाळी मजूर होतो आणि आता मालक झालो, पण तो मजुराच्या चुका काढायला लागेल आणि मीच बरोबर आहे असं म्हणेल. आणि मगाचा जो मजूर आहे तो पूर्वी मालक होता, तो मजुराच्या भूमिकेतनं मालकाचे दोष काढायला लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं स्थानांची जरी आपण अदलाबदल केली तरी स्थान बदललं की माणसाचे विचार बदलतात. वास्तविक आपण सगळे एकच आहोत हा भाग या कथेतनं सांगायचा आहे. पण हे सांगण्यासाठी गवताचं पातं आणि झाडाचं पान ही रूपकं वापरलेली आहेत आणि ह्या रूपकातनं आपल्या सर्व माणसांना सांगायचा प्रयत्न वि स खांडेकरांनी केलेला आहे. दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन समजून घेणं हा जरी बोध आपण ह्याच्यातनं घेतला तरी खूप होईल. अशा पद्धतीची ही छोटीशी रूपकथा आहे. आणि ह्या कथेमधले प्रामुख्याने जे कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला येणारे जे स्वाध्याय आहेत किंवा कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला सोडवायच्या ज्या कृती आहेत त्यातल्या दोन तुम्हाला फळ्यावर मी दाखवलेले आहेत की कथांचे वेगवेगळे प्रकार कुठले, कारण ते आपल्या पुस्तकामध्ये आहेत. आणि रूपकथेची वैशिष्ट्ये कुठले तीही आपल्या पुस्तकामध्ये आहेत. हे दोन सोडून आणखी काय येऊ शकेल आपल्या कृतीपत्रिकेसाठी त्याचा विचार आपण करूया. गवताचे पाते याच्यासाठी
आता कुठले आले शब्द जर बघत बसलो आपण तर एक आपल्याला दिसेल चिमणं पात गवताचं होतं, म्हणजे चिमणे हा शब्द आला. दुसरा शब्द कुठला आला असेल त्याच्यासाठी आलेला चिडखोर बिब्बा. हा शब्द गवताच्या पात्यासाठी आलाय. तिसरा असलेला क्षुद्र, कारण झाडावरचं पान त्या पात्याला क्षुद्र समजते. चौथा शब्द आलाय अरसिक, कारण पात्याला गाणं समजत नाही असा आरोप त्या झाडाच्या पानाचा आहे. आणि पाचवा आहे चिमुकले, कारण त्या गवताच्या पात्याचा आकारच मुळी लहान आहे म्हणून हा शब्द आलेला आहे. दुसरी कृती आपल्याला ह्याच्यावरती काय विचारली जाईल बघा. गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. स्वभाव कसा आहे गवताच्या पात्याचा तो विचारला जाईल. आपण जी कथा बघितलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला त्याचे स्वभावाचे वेगवेगळे भाग दाखवता येतील. कुठला एक निवांत झोप, कारण झोपमोड झाल्याची तक्रार आहे, हा त्याचा स्वभाव आहे. निवांत झोप आणि झोपेतच सुख. झोप मिळावी आणि झोपेतच सुख मिळावे हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे. दुसरा आहे स्वप्नभंग झाल्याची तक्रार. पटपट अशा आवाजाने वारंवार आपल्या स्वप्नांचा भंग झाला अशी ती तक्रार करते. तिसरा स्वभाव सांगता येईल ते चिडखोर आहे, कारण पान हा आपल्याशी संबंधित घटक असून आपल्या जवळचा असून सुद्धा तो पानावर चिडतोय. आणि चौथा आहे जीवन रस एकच आहे, कारण दोघांच्या मध्ये असणारा जीवन रस एकच असून सुद्धा हे त्याच्यामध्ये तक्रार करत असतात. आता हे झाले आपल्या कृतीपत्रिकेसाठी आवश्यक असणारे प्रश्न. आता असाही याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो की याच्यात काही वाक्यप्रचार आलेत. आता हे जे वाक्प्रचार आहेत ते वाक्प्रचार कोणते आलेत पाठात तेही आपल्याला शोधून बाजूला काढावे लागतील, कारण परीक्षेला 2 गुणांसाठी वाक्यप्रचार हा व्याकरणातला भाग आहे. त्यामुळे याच्यात आलेले वाक्यप्रचार जर आपण बघितले तर एक गिरक्या घेणे हा एक वाक्यप्रचार याच्यामध्ये आलाय. ह्याचा अर्थ आहे स्वतःभोवती गोल गोल फिरणे. दुसरा वाक्यप्रचार आहे मातीत लोळणे. मातीत लोळणे याचा. तिसरा आहे जीव खाणे. पात्याची गवताच्या पात्याची तक्रार आहे म्हणजे खूप त्रास देणे. आणि चौथा आहे कित्ता गिरवणे. तरुण पिढी ज्या वेळा मोठी होईल ती सुद्धा मोठ्या माणसांचा कित्ता गिरविल असा शब्द आलाय. त्यामुळे कित्ता गिरवण्याचा अर्थ आहे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. आता हे वाक्यप्रचार झाले आणि मी सांगितलेला तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ. व्याकरणाची कृती याच्यावरची सोडवत असताना कसा प्रश्न येईल बघा. एका बाजूला वाक्यप्रचार येतील, दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ येईल. तुम्हाला वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवाव्या लागतील. तशी जर कृती विचारली नाही तर दुसरी कृती कशी येईल की एका बाजूला वाक्यप्रचार असतील, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं विचारतील. हे 2 झाले. आणखी एका प्रकारे याच्यावर कृती विचारू शकतात. कंसात वाक्यप्रचार देणार आहेत 2-3 आणि खाली 2 वाक्य देतील. मग 2 वाक्य खाली दिली असतील आणि कंसात 3 वाक्यप्रचार दिले असतील तर त्या 2 वाक्यामध्ये वरीलपैकी कोणते वाक्यप्रचार लागू पडतात ते आपण शोधायचे आणि लिहायचे. असे याच्यावरती वाक्यप्रचारावरती कृती विचारू शकतील. याच्याशिवाय आणखी काय स्वाध्याय ह्या पाठावर विचारला जाईल बघा. आपल्याकडे एक आहे भाषाभ्यास. 9वीला आपण हा भाग शिकलोय. अर्थपूर्ण शब्द तयार करा असा 1 गुणांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न येतो आणि तो प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. एक बालपण शब्द. भाषाभ्यास यामध्ये अर्थपूर्ण शब्द बनवा अशी एक कृती आपल्याला विचारली जाऊ शकते आणि ह्याला 1 गुण असतो. म्हणजे काय करायचं असतं की बालपण हा शब्द दिलाय याच्यापासून छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. इयत्ता 9वीला असताना ह्याची उजळणी आपल्याला झालेली आहे. आता काय शब्द तयार होतील आपण पहिल्या शब्दापासून सुरुवात करायची. तर एक शब्द तयार झाला बाल.
परत ह्या शब्दापासून दुसरा बाप, परत बाण, 3 शब्द आपले तयार झाले. ल पासून काय शब्द तयार होतात का बघायचं, प पासून शब्द तयार होतात का बघायचं, न पासून शब्द तयार होतात का बघायचं. असं करत जर आपण गेलो तर इथं पण असे शब्द तयार होत जातात. हे किती होतील, तुमच्याकडे शब्द भांडार जेवढा आहे तेवढे तयार होतील, पण कमीत कमी 3 ते 4 तरी आपण दाखवूया, कारण याच्यासाठी आपल्याला 1 गुण राखीव आहे. दुसरा आहे धरणी माता. हा शब्द आपल्या समोर आलाय, ह्याच्यापासून छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. आता एक शब्द तयार होईल धरणी, दुसरा शब्द तयार होईल माता, आणखी काय करता येईल आपल्याला तार, आणखी कुठला शब्द तयार करता येईल मार. असे एका पाठोपाठ एक आपण 7-8 शब्द बनवू शकतो. जसा आपण विचार करेल तसे आपल्याला शब्द त्याच्यामध्ये सापडतात. बेजबाबदारपणा, हा शब्द सुद्धा आलाय, कारण तरुण पिढी बेजबाबदारपणे वागते असं म्हणतो आपण. आता हा बेजबाबदारपणा याच्यापासून सुद्धा छोटे छोटे 2 अक्षरी 3 अक्षरी असे शब्द आपल्याला बनवता येतील, आणि ते आपण बनवायचे. मी हे शब्द बनवून देत नाही, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करा. असे आपल्याला छोटे छोटे शब्द त्याचे बनवता येतील. याशिवाय आणखी एक कृती असते आपल्याला, स्वमत लिहा. स्वतःचं मत आहे, ह्याच्यामध्ये तुमचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. स्वमत आपण लिहू शकतो. गवताचं पातं आणि झाडाचं पान ह्या दोघांच्यातला संवाद आपण बघितलाय, पण यांच्यामध्ये बदल झाला. जी दोघं भांडत होती त्याच्याऐवजी दोघं प्रेमाने वागायला लागली. असा जर तुमच्या मनात विचार आला तर ती कथा कशी तयार होईल, अशा पद्धतीने तुम्ही विचार करा आणि ती कथा मांडू शकताय. म्हणजे आता विरोधाभास जो दिसला की पानाला उच्च पदाचा अभिमान आहे आणि ते दुसऱ्याला कमी समजते, त्याच्याऐवजी तूही एका धरणी मातेचाच आहेस आणि मी बी त्याच धरणी मातेचा आहे, आपण दोघे एक आहोत आणि दोघंही एकानं गुण्या गोविंदानं आपण एकत्र राहू, कारण तू आणि मी आमच्यातला जीवनरस एक असल्यामुळे आपण एक आहोत. अशा पद्धतीचा विषय समोर ठेवून जर आपण संवाद लिहिले पानाचे आणि गवताच्या पात्याचे, तर ह्या दोघांचे संवाद समोर आल्यानंतर एक छानशी वेगळी कथा तयार होईल. म्हणजे आपणही कथा लिहायचा प्रयत्न केला तर आपल्याला अशी कथा लिहिता येते. फक्त समोर ती 2 कथा ठेवूया आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सुचेल अशी वेगळी कथा घेऊ शकताय. याच्याशिवाय तुम्ही पान आणि फूल असे घटक लिहून सुद्धा अशी कथा लिहू शकताय. म्हणजे आपण अशी रूपक कथा लिहायचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. अशा पद्धतीने ह्याच्यावरती जरी स्वाध्याय आला तरी आपल्याला ह्याचे चांगले गुण मिळू शकतील. धन्यवाद. दुसरं एक स्वमत आपल्याला बघता येईल. गवताचं पातं या ठिकाणी तुम्ही स्वतः आहे अशी जर कल्पना तुम्ही केली तर तुमची भूमिका काय राहिली असती. जे गवताचं पातं या कथेमध्ये वागले तसंच तुमचं वागणं झालं असतं का तुम्ही वेगळ्या भूमिकेनं ती मांडलं असतं. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही पानाच्या ठिकाणी आहे अशी जर आपण कल्पना केली तर त्या पानासारखा उर्मटपणा तुमच्यामध्ये आला असता का, तुम्ही त्या गवताच्या पात्याला सांभाळून घेतलं असतं. ह्या दोन्ही भूमिकामध्ये तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये त्याच्यामध्ये जात असताना त्याचे भाव आपल्याला समजून घेता येतील. कथेचा मुख्य उद्देश तोच आहे की दुसऱ्याला समजून घ्या, दुसऱ्याशी हेवेदावे न करता, दुसऱ्याला कमी न लेखता तोही आपलाच आहे हे समान पातळीवर आणण्याचं तत्व ह्या कथांच्या मधून झालेलं आहे. दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करायला आपल्याला ज्यावेळेला शिकू त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याच्या भावना कळतील आणि मग त्याला आपण मानवतेच्या दृष्टीनं त्याच्याशी चांगलं वागू आणि मग समाजामध्ये सगळे एकसारखे आहेत असं आपल्याला वाटायला लागेल.